श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ। चला तर मग आपण आता रेसिपी बघूया। त्यासाठी गॅसवर कुकर ठेवले आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकले आहे। पाण्यामध्ये मीठ, हळद टाकले आहे आणि धुतलेली स्वच्छ मटकी टाकलेली आहे। त्यानंतर कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मटकी होस तर आपण चला कांदे, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर चिरून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट करून घेऊ। आपली पेस्ट रेडी आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता व बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित ब्राऊन कलर येईस्तोवर परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा। टोमॅटो, सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, घरगुती मसाला, मिसळ मसाला टाकायचा। ते व्यवस्थित परतून घ्यायचं। चांगलं तेल सुटस्तोवर परतून घ्यायचं। त्यानंतर आपण शिजवून घेतलेली मटकी टाकून घ्यायची। त्याच्यावरून कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ कमी टाकायचे कारण की आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे। मस्त उकळी येऊन द्यायची। झाली आपली झणझणीत अशी मिसळ। आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।